येथे समृद्ध पंचोतराज अभियानाच्या माध्यमातून ग्राम पातळीवर लोकसहभाग वाढविणे, पारदर्शक व गतिमान प्रशासन घडविणे या उद्देशाने विविध जनजागृतीपर व विकासाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या अंतर्गत ग्रामसभांचे आयोजन, स्वच्छता व आरोग्यविषयक उपक्रम, महिलांसाठी सक्षमीकरण कार्यक्रम, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा तसेच शासकीय योजनांची माहिती देणारी मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली आहे। ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ व स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलाय। या उपक्रमांमुळे ग्रामविकासाला चालना मिळून लोकाभिमुख प्रशासनाची दिशा अधिक बळकट झाली आहे। ग्रामपंचायत दारणा सांगवे येथील सौरंजना आनंद काकड, सरपंच सुनीता देशरथ आढाव, उपसरपंच कांतीलाल सुदाम बोडके, सदस्य कुसुम आनंद बेडकुळे, सदस्य सचिन बाळासाहेब यादव, सदस्य सुवर्णा सुनील फड, सदस्य भाऊसाहेब शिवाजी गोहाड, सदस्य चिंतामण महादू शेलार, सदस्य सोनल सुनील साळवे, सदस्य खुशाल भाऊसाहेब पाटील, ग्रामविकास अधिकारी सुवर्णा सुनील तोडकर, लिपिक विशाल चंद्रभान बोराडे, शिपाई यांनी सर्वांनी मिळून दारणा सांगवी गावाचा संपूर्ण विकास करण्याचे ध्येय हाती घेतलेले आहे। तसेच दारणा सांगवी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहार वाटप करताना अधिक शिक्षक वृंद त्यांचे सेवन करतात, त्यानंतरच मुलांपर्यंत तो आहार पोहोचविला जातो। जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी शासनाच्या वतीने पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना नियमितपणे सकस व पौष्टिक आहार दिला जातो। यामध्ये भात, वरण, भाजी, चपाती, खिचडी, उसळ आदींचा समावेश असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच उपस्थिती वाढविण्यासही या योजनेचा मोठा फायदा होत आहे। पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी होत असून शिक्षणात गोडी निर्माण होत आहे। शिक्षक, स्वयंपाकी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत ग्रामपंचायत दारणा सांगवी येथे। तर आपल्या सोबत आहेत याच गावच्या सरपंच काकड मॅडम तसेच ग्रामविकास अधिकारी खुशाल सर। तर नुकतेच झालेल्या इलेक्शन मध्ये आपल्याला काकडताईंनी सरपंचपदी त्या निवडून आलेल्या आहेत आणि याच गावचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व धर्म संभावना आहे। इथे सर्व प्रकारचे, सर्व जातीचे लोक आनंदाने राहतात आणि कोणताही सण असो, दिवाळी असो, दसरा असो, महाराजांची जयंती असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ईद असो, असे कोणतेही सण उत्सव असो किंवा कार्यक्रम असो, सर्व मिळून मिसळून साजरे करतात आणि ते पूर्णपणे तयाला देखील लावतात। तर आपल्यासोबत काकडताई आहे, आपण त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। रंजना आनंदा काकड, दारणा सांगवी सरपंच। गावकऱ्यांनी निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि गावाचा जो विकास करेल ते सगळ्यांना, सदस्यांना, सगळ्यांना बरोबर घेऊन करेल। तर ग्रामपंचायत दारणा सांगवी येथील ग्रामपंचायत अधिकारी खुशाल सर आपल्या सोबत आहे। तर नुकतेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे की 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत राबवण्यात आले होते, त्याआधीच त्यांनी गावाचा सर्वांगीण विकास तर केलेलाच आहे। तर आणि येणाऱ्या काळात देखील अभ्यासिकेचे जे नियोजन ते करणार आहे, याबद्दलच आपण सरांकडनं अधिक माहिती जाणून घेऊया। मी ग्रामपंचायत अधिकारी खुशाल पाटील। आपल्या शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, त्या पंचायत राज अभियानामध्ये आमच्या दारणा सांगवी ग्रामपंचायतीने व सर्व डायरेक्टर बॉडीने हे अभियान अतिशय जोमाने सुरू केलेले आहे। ग्रामपंचायतीने पहिला मुद्दा सांगायचा ठरला तर सुशासनयुक्त पंचायत जो पहिला मुद्दा आहे, त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने चांगल्या प्रकारे जो 80% प्रकारे 80% च्या याने वसुली, घरपट्टी, पाणीपट्टी केलेली आहे। 2 नंबरचा मुद्दा आमचा सक्षम पंचायत। आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वांना जन्म, मृत्यू, उपजत मृत्यू, परत विवाह नोंदणी सर्व दाखले ऑनलाईन मिळतात। त्याच्यामध्ये आमच्याकडे CSC केंद्र चालू केले। कोणाला रिचार्ज करायचं आहे, कोणाला पैसे काढायचे, तरी सुविधा आम्ही इथं सुरू केलेली आहे। 3 नंबरचा मुद्दा आहे जलयुक्त, स्वच्छ आणि हरित गाव। यामध्ये आम्ही जूनमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आंब्याचे 2 ते 3 रोपटे प्रति घर, प्रति कुटुंब वाटप केलेले, जेणेकरून आमचं गाव हरित आणि सुंदर कसं होईल याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललेलं आहे। पहिला त्याच्यामध्ये जलयुक्त गावामध्ये आमच्याकडे एक विहीर आणि एक बोर, या दृष्टीने आमच्या गावामध्ये दोन्ही पण वाड्यांना परिपूर्ण पाणी पुरवठा हा पहिल्यापासून होत आहे। त्याच्यामध्येच आम्ही जे जलजीवनचं काम आहे ते देखील आमच्या गावात आज रोजी पूर्ण आहे आणि ती टाकी सुद्धा आमच्या गावाला आज पाणी पुरवठा करते आहे। स्वच्छतेमध्ये प्रत्येक घर आणि गावातील ग्रामस्थ हे आपले अंगण आणि आपला परिसर 100% स्वच्छ ठेवतात।
नंतर चौथा मुद्दा आहे मनरेगाचं अभिसरण आणि इतर योजनांचं अभिसरण करून योजना राबवणे. मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायतीने 2 ते 3 लाभार्थ्यांना फळबाग लागवड सुरू केली आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये पैकीचे पैकी मार्ग घेतलेले आहे. नंतर गाव पातळीवर संस्थांचे सक्षमीकरण, त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये 2 जिल्हा परिषदच्या शाळा आहे. त्या दोन्ही शाळांना ग्रामपंचायतीने बाहेरून आतून कलरचं काम, बोलक्या शाळा डिजिटल करणे, शाळेला स्वेटर म्हणजे मुलांना स्वेटर वगैरे देणे, त्यांना जे स्वयंपाकाकरता भांडे पाहिजे ते सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे. तसंच आम्ही त्याच्यामध्ये अंगणवाड्या ज्या आहे आमच्या 2 अंगणवाड्या, त्या दोन्ही अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन, स्वयंपाकाची भांडी आणि जे कुपोषित मुले 2 ते 3 मुले होते त्यांना आम्ही पोषण आहार हा देखील ग्रामपंचायतीने पुरवठा केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आमच्या गावामध्ये आणि शाळांना CCTV कॅमेरा बसवलेले आहे. तसेच आमच्या जिल्हा परिषद शाळांना दोन्हीला पण आम्ही शुद्ध ROचं प्लांट बसून दोन्ही शाळांच्या मुलांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केलेला आहे. त्याच्यानंतर आमचा आहे उपजीविका विकास 6 नंबरचा मुद्दा. आमच्याकडे पहिले 12 बचत गट होते महिलांचे. तर आम्ही या अभियानामध्ये सहभाग घेऊन आमच्याकडे आज रोजी 35 बचत गट महिलांचे तयार केले एवढ्या 3 महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये आम्ही खूप मोठी भरारी घेतलेली आहे. नंतर आमचा इथं 7वा मुद्दा लोकसहभागाचा. लोकसहभागामध्ये आमच्याकडे 2 ते 3 कच्चे रस्ते होते. त्याच्यामध्ये लोकांनी स्वतः श्रमदान करून हे रस्ते मुर्मीकरण आणि सरळीकरण करून घेतलेले आहे. त्याच्यामुळे आम्ही ह्या अभियानामध्ये 100% आमचा सहभाग नोंदवत आहोत. नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गावाचा विकास तर आधीपासूनच केलेला होता. तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत देखील त्यांनी अनेक कामे हाती घेतलेली आहे आणि ते मार्गी देखील लावलेले आहेत. तर त्यांनी आणि त्यांच्या सर्व बॉडीने सदस्य असो, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व सर्व गावकऱ्यांनी मिळून हा विकास केलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये दारणा सांगवी हे गाव देखील एक आदर्श गाव ठरेलच, यात काही शंका नाही. तसेच सरांनी व मॅडमांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल दोघांचे धन्यवाद. तसेच आपल्यासोबत याच गावचे माजी उपसरपंच आहेत. आपण त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, माझे नाव सुनील साळवे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत दारणा सांगवी. आत्ताच नुकत्याच एक 1-1.5 महिन्यापूर्वी आमच्या गावच्या सरपंचपदी महिला म्हणून सौ रंजना आनंद काकड यांची निवड झाली. मी प्रथमतः त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने शुभेच्छा देतो. निश्चितच या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची कामं असतील, स्वच्छता असेल, रस्ते असतील, बंदिस्त गटारी असेल, जलजीवनमधनं पाण्याची टाकी असेल, विहिरीचं कामकाज असेल, त्यानंतर स्मशानभूमीचं कामकाज असेल, असे अन्य सर्व प्रकारचे कामं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुस्थितीत पार पाडले व याच्याही पुढे चांगले सुस्थितीत कामं करायचा आम्ही प्रयत्न करू. जनतेच्या कुठल्याही अडीअडचणी असू त्याच्या संदर्भात आम्ही 12 महिने 24 तास उपलब्ध राहू, अशीच मी आमच्या सर्वांच्या वतीने आपणास ग्वाही देतो. तसेच निश्चित आमच्याकडे ग्रामविकास अधिकारी म्हणून आमच्या सोबतीला खुशाल पाटील साहेब यांचंही काम 2.5 वर्षापासून उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे पारदर्शक कामकाज करता. मी त्यांचे अभिनंदन करतो व आभार मानतो व पुनश्च एकदा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिला राज म्हणून सौ रंजना आनंद काकड यांची निवड झाली. त्यांना शुभेच्छा देतो व थांबतो. तसेच याच गावचे माजी सरपंच आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. निश्चितच 2021 मध्ये आम्ही या ग्रामपंचायतमध्ये पदार्पण केलं आणि गावाच्या ज्या काही समस्या होत्या त्या पुरेपूर सोडवण्याचं काम हे आम्ही सर्व सदस्य मंडळ, त्याचबरोबर आमचे ग्रामविकास अधिकारी हे आम्ही एकोप्याने कुठलीही अडचण असेल तर ते निश्चितच प्रामाणिकपणे आम्ही तो सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि या गावच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या मुख्य अडीअडचणी आम्ही हेरून त्याच्यावरती विशेषतः आम्ही ते काम केलं आणि लोकांनी जो काही आमच्यावरती विश्वास दाखवला होता ते विश्वासास पात्र असे आम्ही या 5 वर्षात कामं करून दाखवली. आणि आम्ही आमच्या ग्रामपंचायतीचं नाव हे निफाड तालुक्यात निश्चितच चांगल्या स्तरावरती पोहोचवण्याचं काम जे काय आहे ते मी आत्तापर्यंत केलेलं आहे. या कामाच्यासाठी आम्हाला कुठला वित्त आयोग असेल, आमदार निधी असेल, तर जिल्हा परिषदचा कुठला निधी असेल, तर सर्व आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्हाला या निधीमध्ये आमदार साहेबांचंही सहकार्य मिळालं. आणि कुठेही आम्ही कामात आम्हाला कुठलीही कमतरता
भासले नाही, असं आम्ही अतिशय उत्तम दर्जाचं काम हे आम्ही दारणा सांगवी या नगरीसमोर या आमच्या जनतेसमोर मांडू शकलो. याच्यात आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो. निश्चितच यापुढेही जनता आमच्या सोबत राहील आणि आम्ही निश्चितच अजूनही यापेक्षा जास्त दारणा सांगवीचा विकास कसा होईल याच्यावरती आमचा भर असेल, असं मी या माध्यमातून मी तसेच आपण याच गावच्या झेडपी शाळेमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत ग्राम विकास अधिकारी आहेत, सरपंच आहेत आणि माजी सरपंच आणि उपसरपंच देखील आहेत आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम देखील आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की इथल्या लहान मुलांसाठी आरोग्याच्या विषयक पोषण आहार त्यांना कशा पद्धतीने मिळतो आणि ते मुलांमध्ये कशा प्रकारे सुपूर्द करत असतात. ग्रामपंचायतीचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभत असतं. पोषण आहार जी योजना आहे त्या पोषण आहारासाठी लागणारी जी भांडे आहेत शिजवण्यासाठी, ती भांडे देखील ग्रामपंचायतीने मागील वर्षी पुरवलेली आहेत. नंतर आम्ही शाळेसाठी जी आम्हाला झाडं पाहिजे होती, वृक्षारोपण करायचं होतं, तर ते वृक्ष असतील, ते वृक्ष टिकण्यासाठी त्याचं संवर्धन होण्यासाठी ज्या जाळ्या पाहिजे त्या जाळ्या देखील ग्रामपंचायतीने आम्हाला पुरवलेल्या आहेत. आणि आता जे पुढील काळामध्ये आम्हाला रंगकाम करायचं आहे शाळेला, तर आम्ही त्याला डोनर शोधलेले, पण त्याला जे निधी लागणार आहे त्याची मदत देखील ग्रामपंचायतीने देण्याचं कबूल केलेलं आहे. तर मॅडम, तुम्ही जे मुलांसाठी आहार बनवत असतात तर त्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो की जेणेकरून मुलांमध्ये सुदृढता वाढण्यासाठी व विकास होण्यासाठी मदत होत असते. सुदृढता वाढण्यासाठी जर शासनाने आम्हाला जे टाइम टेबल ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे वाटाणा मसाले भात असेल, व्हेजिटेबल पुलाव असेल, सोयाबीन पुलाव, नंतर मोड आलेले कडधान्यांची उसळ, असे वेगवेगळ्या कडधान्यांचा जास्तीत जास्त वापर असलेले असे पदार्थ त्या टाइम टेबलमध्ये आहे आणि त्याप्रमाणे आमच्या शाळेत पोषण आहार चांगला म्हणजे उत्तमरित्या शिजवला जातो. तर येथील मुलांच्या संगोपनासाठी जो काही आहार येत असतो तर तुम्ही नागरिकांना तसेच समस्त जनतेला काय आवाहन कराल? मुलांना जो पोषण आहार दिला जातो त्याचं सर्वप्रथम जे शिजवणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट आम्ही घेतो, कारण त्या जर व्यवस्थित असतील तर ते पोषण आहार शिजवू शकतील, म्हणून त्या दोघींचं फिटनेस सर्टिफिकेट आम्ही जुलैमध्येच करार करून घेतो. त्यानंतर जो पोषण आहार येतो शासनाकडनं तो स्वच्छ खोलीमध्ये जिथे हवेशीर असेल तिथं तो साठवला जातो. नंतर शिजवण्यापूर्वी त्या ताई ते चाळणं असेल किंवा पाखडणं ते स्वच्छ करून, जर जुना असेल तर ऊन दाखवून अशी त्याची काळजी घेतली जाते आणि स्वच्छ व्यवस्थित करूनच घरच्यासारखं, जे जसं घरामध्ये आपण पोषण आहार देतो तसंच आमच्या लेकरांची सुद्धा ते काळजी घेऊन तो पोषण आहार शिजवतात आणि झाकून ठेवणं असेल किंवा व्यवस्थित नीटनेटकेपणाने भाजीपाला धुणं असेल अशी काळजी घेऊन ते पोषण आहार देतात. नक्कीच मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे मुलांचे संगोपन तर हे चांगल्या प्रकारे करतच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील ते एक चांगला नागरिक घडवत आहेत आणि मोठमोठ्या पदांवर हे विद्यार्थी जातीलच यात काही शंका नाही. तसेच ग्रामपंचायतीकडून देखील त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळत असते आणि सहकार्य देखील लाभत असते. तसेच मॅडमांनी ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.